तर नमस्कार सगळ्यांना. सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता आजीबद्दल. आजीने मला फोन नको करू असं बोलले म्हणून. तर काही लोकांनी मला पर्सनल मेसेज केले की ताई असू दे, सोशल मीडियावरती घरातलं वगैरे काय नको टाकू. सोशल मीडिया असं म्हणताच नाही येणार, कारण की माझ्यासाठी ती माझी फॅमिली बनली. आता 4,000 फॉलोअर झालेले आहेत माझे फेसबुक इंस्टाग्रामवरती. आणि मला काही फॅमिली नाही आहे, म्हणजे माझे मिस्टर, माझं बाळ, मी, असं आमची फॅमिली आहे. तर वाईट वाटलं त्यामुळं नाही का काही गोष्टी शेअर करते, जेणेकरून माझं दुःख हलकं होता येईल. कारण की दुःख हलकं करण्यासाठी म्हणतात ना, कोणाचा तरी खांदा पाहिजे. तर असं काही नाही आहे, कोणाला शेअर करेल असं काही नाही. आणि त्याच्यामध्ये वाईट काय मी बोललेली नाही, फक्त एवढंच बोलली की आजी अशी बोलली, पण खूप मजबूर होऊन बोलली असेल. कारण की मला माहिती आहे ती कुठं पण असेल ती मला स्वतःहून कॉल करते. तिला किती दबाव टाका, तिला किती ओरडा, ती मला कॉल न करता राहणारी व्यक्ती नाही आहे. पण असं काय तिच्यामध्ये, म्हणजे तिला असं कोण काय म्हणलं असेल की नाही का ती अशी बोलण्यासाठी मजबूर झाली. बरं जाऊ दे, ते तिचे मुलं आहेत, मुली आहेत, आपण काय बोलू शकत नाही, आपला हक्क काय एवढा नाही. पण मी हक्क गाजवते, कारण की मला कुठल्याच गोष्टीवरती लोक हक्क गाजवू देत नाहीत. कोणाच्या भावावरती, कोणाच्या बहिणीवरती किंवा कोणाच्या आईवरती. तर मग माझी ती हक्काची व्यक्ती आहे. माझी आई गेली, तिनं मला मुलीसारखं माझा सांभाळ केलेला आहे. असताना पण तिने मला माझ्या आईकडे पाठवू नाही दिलं, मला सोडलं नाही. ती स्वतः माझा सांभाळ केला तिने 6 महिन्याच्या असल्यापासून. तर ज्या लोकांना असं वाटतं हिच्यातच जीव आहे, तर त्यांना बाबा, तुमच्या मुलांना तुम्ही भरभरून गेलेले आहेत, मला तिच्याशिवाय कोणी नाही, त्यामुळे तिचा जीव माझ्यासाठी तुटतो. काही लोकांनी पहिल्यापासून जीव खूप लावला होता, ते परिस्थितीनुसार, वेळेनुसार बदलल्यात. मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, बदललंच पाहिजे. कारण की दिवस कसा येतो, आणि काय म्हणू आता, त्यांना जाऊ देत, ते बदललेत, मला त्याचं काय नाही. आणि त्यांना असं, म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल, माझं एवढं नकभर जरी चुकी असेल ना, तुम्ही ते लोक एवढे करून त्यांच्या सख्ख्या नातेवाईकांना सांगतात, रक्ताच्या, भाऊ असो, बहीण असो, मुलगा असो, मुलगी असो. मी कोणाकडे जायचं सांगायला? नवऱ्याला सांगितलं तर नवरा बोलते मला माहेरच्या गोष्टी सांगूच नको, माझं बाळ लहान आहे, कोणाला सांगू मी. आणि असं म्हणतात, दुःख खूप असं ठेवलं ना आतमध्ये, तर तो माणूस डिप्रेस होतो. मी ऑलरेडी आईवडिलांबद्दल खूप डिप्रेस झालेली मुलगी, आणि वरून अजून कोणी असं काय बोलले की मला सहन होत नाही. माझा अख्खा दिवस रडण्यात गेलाय. म्हणजे मी तिला किती जरी ओरडले ना, माझ्या आजीला, ती मला कधीच अशी म्हणणार नाही मला फोन नको करू. माया तोडणं पण हे एक पाप आहे. कोणावरती तरी माया असेल ना, ते तोडणं पाप आहे. सॉरी. जसे आई वडील नाही त्याला कोणीतरी जीव लावते, पण कोणाला तर ते बघवत नाही. म्हणजे स्वतः तर काय लावणार नाहीत, बघणार नाहीत, दुसरं कोण करत असेल ना तेही त्यांना बघवत नाही. त्यांच्यावर मी हक्क गाजवू शकत नाही. माझे मिस्टर तर म्हणतात तोडून दे सगळेच नातेवाईक, गरज नाही तुला त्यांच्या वेळेनुसार यूज करतात ते लोक. त्यांचे मुलं मुली बोलत नसेल तर तुला रात्र फोन करणार, बोलणार, याचं त्याचं सांगणार, आणि परत ते लोक बोलायला लागले की मग लगेचच सगळीकडे सांगणार, ही अशीच करते, ती तशीच करते, तुझी कणभर जरी चुका असेल तर. माझी मुलं असं करतात का, मी हिला मुलासारखं समजून ही अशीच करते, हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आणि त्या व्यक्तीने माझ्यासमोर तर येऊच नाही. मला खूप नफरत झाली त्या व्यक्तीची. भले त्याने मला खूप काही केलं असेल, काही केले म्हणजे ठेवलं असेल घरात, कुठं ठेवलं असेल, पैसे पाणी दिले असतील, माझं काम दिसत नाही, मी पण काम केलेलं आहे त्यांच्याकडं, पण ते कोणाला दिसत नाही. कसं आहे, आपण राबलेलं दिसत नाही, पण कोणी 2 पैसे दिलेले लगेच दिसतात. आणि ते 10 लोकांमध्ये काढणं खूप चुकीचं आहे. ते माझ्या कानावर येते तर खूप वाईट वाटते. त्यापेक्षा मला करूच नका, मला मिंद त्याच्यात करूच नका. मला आता मिंद व्हायचंच नाही त्याच्यामध्ये. मला माहिती आहे कोणाजवळ फॅमिलीमध्ये हे व्हिडिओ जातात, ऐकतात, बघतात.
मी कोणाशीच वाईट होणारी मुलगी नाही, पण मला वाईट करण्यात येते पाठीमागून माझ्याबद्दल सांगून. मी पर्सनल कोणाला फेस टू फेस कोणाला काही बोलली नाही. माझ्या मामाच्या तिकडं असो, मामाचे मुलं मुली कोणालाच नाही. हे फक्त मागून लावालावी करून होते असं. आणि दोन तोंडी लोक खरंच खूप डेंजर असतात. त्याला बघवत नाही कोण कोणाशी चांगलं राहिलेलं, कोण कोणासोबत बोललेलं, खरंच बघवत नाही. मग ती माझ्यावर मोठी का व्यक्ती असे ना, पण ती खरंच मॅच्युअर व्यक्ती नाही. आणि राहा तुम्ही स्वतः गोड राहा, पण दुसऱ्यांना असं वाईट बोलून दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांच्या मनात असं घालू नका. हे पण एक वाईट कर्मच आहे. चला जाऊ द्यात. अशा गोष्टी निघाले की डोळ्यात पाणी येते. मला ते लोकच नको. आपलीच आई नाही तर आई नंतर ते नातेवाईक तरी काय कामाचे. मी अपेक्षा फक्त प्रेमाची केली. त्या लोकांना वाटते आम्ही दिलं तर गोड राहते, नाही तर नाही. मला काय लावलेलं नाही, मला काय घेतलं नाही. जे पण घेतले त्याच्यात पण मी भरपूर काम वगैरे केलेले, भले ती घरातलं काम असे ना. आणि केलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही घेतलं त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे, पण इथून पुढे देऊ नका. मीही घेत नाही, एवढंच मला बोलायचं. आणि मुलींचं बोलतात, मुलं आमचे असे करतील का, असं कराल का, एखाद्याला जीव नाही लावायला पाहिजे त्यांचं असं आहे. तर मला जीव लावला ना, मी त्या बदल्यामध्ये तुमच्याकडनं फक्त मायेची अपेक्षा केली. कधीच पैसे पाणी मागितले नाही मी, स्वतःहून कधीच मागितले नाही, इथून पुढं मागणार पण नाही. मी एवढंच सांगते, मला काहीच नको. तुम्ही स्वतः आठवा की मी कधी असं म्हणले की मला ह्या गोष्टीसाठी पैसे द्या. कधी मी फोन केलाय, कधी माझ्या मिस्टरांनी कधीच नाही हात पसरायची वेळ आणली. भले आम्ही चटणी भाकर घरात खाल्ले, भले आम्ही काही विकून काही असं नाही. किती वाईट परिस्थिती आली. माझा मुलगा मरता वाचलेला ॲडमिट असताना, तेव्हा पण मी कोणाला तरी फोन केलाय का? कोणालाच फोन केला नाही. शाळेच्या विषयबद्दल पण नाही केला. कसल्याच बाबतीत अपेक्षा नाही. पुढून स्वतःहून म्हणतात ना, मी स्वतःहून म्हणते पुढून म्हणल्यानंतर की नको मला. कारण मला माहिती आहे माझं नातं त्यांच्यासोबत कुठपर्यंत आहे आणि मी कुठपर्यंत अपेक्षा ठेवली पाहिजे. चला जाऊ द्या. विषय काढले की खूप वाढत जातात. खूप दुःख ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. असं वाटतं कुठून तरी माझी आई यावी. आई काही एक्सपायर झाली असं नाही, ती मिसिंग आहे. 18-19 वर्ष झालं मिसिंग आहे. कुठून तरी यावी, तिच्या गळ्यात पडून इतकं दुःख बाहेर येईल ना, मला सांगता नाही येणार मी किती रडणार आहे आणि किती दिवस रडणार आहे. चला बाय.